कसं आहे, एकेकाळी हेच किशोरप्पा आणि मंगेश चव्हाण मित्र होते. मंगेश चव्हाण हा कसा घातकी, कसा विश्वासघातकी, कसा पांडीत खंजीर खुपसतो याचं पहिलं उदाहरण मी आहे. त्यानंतर मैत्रीत पाटीत खंजीर खुपसणारं दुसरं उदाहरण करण पवार ठरलंय आणि आता किशोरप्पाच्या रूपाने पुढे आलंय. आणि स्थानिक तर आपण बघितलंय, कृष्णेश्वर पाटलांसारखे शहराध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, नगरसेवक तर असे खूप आहेत. त्यामुळे आता कळेल यांची खाण्याचे दात आणि दाखवायचे दात काय, यांच्या पोटात काय, यांच्या ओटात काय, याचं उदाहरण नगरपालिकेला दिसेल ना. आता गोष्टी तर मोठ्या गेल्या होत्या ना, मी घरातला देणार नाही, कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील, घरातला दिला डिपॉझिट जप्त करा. आता कळून जाईल ना हे किती सत्यवान आहे, हे बोलतात तसे वागतात का नाही, कृतीने कळेल ना. आम्हाला तर पूर्णपणे खात्री आहे, कारण की आम्ही अनुभवलंय कसे त्या ठिकाणी विश्वासघातकी झाले. म्हणून याची खात्री आता सगळ्यांना पटली का याचा टांगा पलटी व्हायला वेळ लागणार नाही. पहिला मुद्दा उन्मेष पाटीलची किंवा त्यांच्या ते ज्या नावं सांगतायत त्यांची मी कधीही माझ्या आयुष्यात मदत घेतलेली नाही. मीच त्यांना मदत केली आहे, हा पूर्ण तालुका साक्षीदार आहे. आम्हीच त्यांच्यासाठी जीवाचं रान केलंय. त्यांनी आता बघा, कोणी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही चाळीसगावच्या लहानातल्या लहानापासून तर राजकारणात, समाजकारणात वावरणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारायला कुणी कोणाला दगा दिलाय. त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील आणि ते काय सांगत असतील ते त्यांना लक लाभो. लोकांना माहिती आहे मी त्यांना काय मदत केली आहे, त्यांच्या राजकारणात उभं करण्यासाठी काय आम्ही सगळे माझ्यासारखे अनेक सहकारी होते, त्यांनी सगळ्यांनीच त्यांना मदत केली आहे. आता हे उपकार किंवा एखाद्याच्या गोष्टीचं मदतीची भूमिका कदाचित त्यांचंच भाषण आहे की मी मंगेशमुळे इथपर्यंत पोहोचू शकलो, मंगेश कसा आहे काय आहे हे त्यांचीच भाषण आहे. आता मला त्यात काय मागचा भीता वाकल छोडो. त्यांना काय वाटतं नाही वाटतं, त्यांना जे वाटत असेल त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. पोलिसाशी मैत्री चांगली किंवा दोस्ती चांगली अशी वक्तव्य झालेलं होतं, त्याच्यावर किशोरप्पा बोलले होते की आता मंगेश चव्हाण यांना कळेल की नेमकी पोलिसाशी मैत्री चांगली की दोस्ती चांगली. चालेल, का वेळ का उत्तर देईल. उमेश पाटलांनी आपल्याला बीड नंतर 40 देखील हाका आहे, म्हणजे वाल्मिक कराडची उपमा त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. उन्मेष पाटीलचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना म्हणा उभाटाचे 2-4 माणसं निवडून आणा, खाली त्यांचं काय जनमत आहे लोकांमध्ये त्यांच्याविषयी जरा विचारा. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीतरी माझ्यावर आरोप केल्याशिवाय ते राजकारणात जिवंतच राहू शकत नाही. त्याच्यामुळे ते काम करत आहेत. ते राजकीय विरोधक आहेत. आता कोण आका आहेत, काय आहेत, त्यांच्या काय काय आता फ्रॉड आहेत, कागदावर येतील. योग्य वेळ आल्यावर मी सांगेल तुम्हाला.